सामूहिक शक्तीचा चमत्कार, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माहिती आहे का, एकट्याने वाचलेले गुरुचरित्र आणि 100 जणांनी एकत्र बसून वाचलेले गुरुचरित्र यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा इतके लोक एकत्र येतात तेव्हा तिथल्या वातावरणात तो फक्त आवाज राहत नाही, तर तो साक्षात ब्रह्मांडनाद बनतो. श्री दत्त जयंती निमित्त सामूहिक गुरुचरित्र पारायण थोडे आयोजित केले जातात, पण कधी विचार केलाय का, आपण घरी एके बसून पारायण करतोच, मग त्या हजारो लोकांमध्ये बसून पारायण करायचा अट्टहास का? याचं उत्तर एका साध्या गणितात दडलंय. नीट ऐका. जेव्हा एकाला 1 ने गुणले जाते तेव्हा फक्त 1 उत्तर येते, पण जेव्हा तुम्ही 100ला 100 ने गुणता तेव्हा उत्तर 200 येत नाही, तर ते येते 10,000. अध्यात्मातही हेच गणित लागू पडतात. जेव्हा आपण एकटे पारायण करतो तेव्हा ती आपली वैयक्तिक साधना असते, तिचे फळ एकपट असते. पण जेव्हा 100 किंवा त्याहून अधिक सेवेकरी एकाच वेळी, एकाच रात आणि एकाच भावनेने श्री गुरुचरित्र वाचतात तेव्हा तिथे निर्माण होणारी ऊर्जा ही एकमेकांमध्ये मिसळते, ती गुणाकार करते आणि 10,000 पटीने वाढते. सामूहिक प्रार्थनेमध्ये, त्या नाद ब्रह्मामध्ये निसर्गाला झुकवण्याची आणि आपली संकटे दूर करण्याची प्रचंड ताकद असते. तुमचे मन एकाग्र होत नसेल तर समूहाच्या ऊर्जेमुळे ते आपोआप स्थिर होते. तिथल्या वातावरणात तुमच्या एकट्याचा आवाज राहत नाही, तर तो ब्रह्मांडनाद बनतो. म्हणूनच आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि दत्त महाराजांची कृपा अधिक वेगाने प्राप्त करण्यासाठी सामूहिक पारायण करावे. हीच 10,000 पटीची ऊर्जा अनुभवासाठी आणि स्वामी समर्थ गुरुदत्त महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी युवा कोलिवाड्यातील दत्त जयंती उत्सव व अखंड नामजप यज्ञ सप्ताह 2025 या दिव्य सोहळ्याचा भाग नक्की व्हा. एकत्र येऊया, सामूहिक शक्तीचा अनुभव घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.